भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? भुजबळांचा भाजप प्रवेश कधी? बंड करणार की थंड होणार? महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ चांगलेच दुखावले. नाराज झालेल्या छगन भुजबळांनी आपल्या मनातील खदखदही बोलून दाखवली. तर दुसरीकडे भुजबळांच्या समर्थकांनी आंदोलन केलं. भुजबळांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. दरम्यान याबाबत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी महायुतीला टोला लगावलाय. तर अतुल सावेंनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. आता नाराजी व्यक्त करून काय पर्याय काय? भाजपकडे जाण्याचा एक पर्याय आहे, नाहीतर घरी बसण्याचा पर्याय आहे. समस्त महाराष्ट्रातील ओबीसींच्या मतं घेण्यामध्ये जे महायुतीला मतं मिळाली असतील ती छगन भुजबळांच्या मुळे मिळाली. त्याचा फायदा प्रचंड महायुतीला झाला आणि भुजबळांच्या हातात भोपळा दिला. असं नाही आहे. नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार साहेब हे त्यांच्याबद्दल विचार करतील. नक्कीच त्यांना योग्य ते स्थान मिळेल. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भुजबळांनी मुख्यमंत्री फडणवीसांची सागर बंगल्यावर भेटही घेतली. आता भुजबळांनी याबाबत स्वतःच प्रतिक्रिया दिली आहे. मला त्यांनी मंत्रीपद वगैरे काय बोलू नये की ठीक आहे, 7-8-10 दिवस थांबा, आपण नंतर चर्चा करू, एवढं ते म्हणालेले आहेत. हेही डोक्यातून काढून टाका की मला मंत्रिपद मिळालं नाही, मला ते मिळालं पाहिजे म्हणून कोणाला तरी काढा, असं काही माझ्या मनात आहे. हे सुद्धा येणं अशक्य आहे. जहां नहीं चैना वहां नहीं रहना म्हणणाऱ्या भुजबळांकडे तसे मोजकेच पर्याय उपलब्ध आहेत. दुसरीकडे तुर्तास छगन भुजबळ यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीत वाद नको म्हणून भाजप हायकमांडनं हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे भुजबळांचं बंड थंड होणार की भुजबळ काही वेगळा निर्णय घेणार यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.